बारामती वकील संघटना अध्यक्ष आणि आपण सगळे वकील सहकारी मित्र बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि एक गोष्ट ऑनेस्टली सांगू इच्छितो की इव्हन मला नेहमीच बारामतीचा जो काही बार आहे तो एक परिवारासारखा कुटुंबासारखा मी मानतो. त्याचं कारण असं की केवळ मी इथं काम केलं म्हणून नाही, तर काम मी आत्ता सुरू केलं, पण 2013-2012 म्हणजे कदाचित एक तप त्याला झाला असं म्हणता येईल. त्यावेळेस मी सेक्रेटरी पदाची इलेक्शन कंटेस्ट करत होतो पुणे बार, आणि त्यावेळेस पूर्ण जिल्ह्याचं मतदान त्यावेळेस असायचं, बाकी सिनियर मंडळी आहेत, आणि त्या निमित्ताने मला नेहमी बारामतीला येण्याची संधी मिळाली. बरेच सहकारी मित्र त्या निमित्ताने झाले आणि हळूहळू ती साथ म्हणा किंवा तो संपर्क तसाच होत राहिला. योगायोगाने काम करण्याची संधी मिळाली. तत्पूर्वी खूप वाटायचं बारामतीचं एक वेगळं आकर्षण म्हणा किंवा येण्याची जी मजा होती ती खरोखरच मनस्वी आनंद देणारी होती. त्यामुळं नक्कीच ज्यावेळेस मी म्हणतो की मला आपला बार एक परिवारासारखा आहे, कुटुंबासारखा आहे, त्यावेळेस मला हेही समाधान आहे, आनंद आहे की आज आपल्या व्याख्यानमालेतलं पहिलं व्याख्यान म्हणा किंवा व्याख्यान म्हणण्याच्या ऐवजी मी माझे जे काही अनुभव शेअर करणार आहे ते संवाद म्हणा आपल्याशी साधण्याची संधी मला मिळाली, ती उपलब्ध करून दिली. त्यामुळं मनस्वी आनंद आहे. जबाबदारीही वाढली आहे, कारण पहिलंच आपलं व्याख्यान आहे. टेक्निकल थोडासा आपला विषय आहे, ऍडमिसिबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इन क्रिमिनल ट्रायल. परंतु काही चुकलं, काही कमी पडलं तर परिवार म्हणून आपण सांभाळून घ्याल अशी मी आशाही बाळगतो. अँड विथ दिस प्रिलिमिनरी वर्ड्स विल डायरेक्टली स्टार्ट टू अवर टॉपिक, दॅट इज इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणजे नेमकं काय? वी विल नॉट गो टेक्निकली व्हेरी डीप इन टू दॅट सब्जेक्ट. विल ट्राय टू बी मोर प्रॅक्टिकल की आपण कामात काय अडचणी येतात इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सादर करताना, ऍडमिसिबल करताना, प्रूव्ह करताना. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणजे नेमकं काय आणि बेसिक इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची कन्सेप्च्युअल क्लिअरिटी काय याच्यावर थोडंसं आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं आणि ते करण्याचा आपण प्रयत्न करूया. बेसिकली इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हटल्यानंतर आपल्या समोर काय येतं? आपल्या समोर येतं व्हॉट्सअप चॅट्स, आपल्या समोर येतं ईमेल्स, आपल्या समोर येतं सीसीटीव्ही फुटेज, आपल्या समोर येतात कॉल रेकॉर्डिंग्स, आपल्या समोर येतात व्हिडिओ रेकॉर्डिंग्स, इंस्टाग्राम चॅट्स, फेसबुक स्क्रीनशॉट्स. सो असं म्हटलं जातं सोसायटी चेंजेस फास्टर दॅन लॉ. म्हणजे सोसायटी ही बदलत असते अँड दॅट चेंज इज फास्टर दॅन लॉ. कायद्यापेक्षा जास्त वेगाने सोसायटी बदलत असते. अँड अकॉर्डिंग टू रिक्वायरमेंट ऑफ दॅट सोसायटी लॉ रिक्वायर्स इव्हॉल्वेशन. आणि मग त्या सोसायटीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कायदा चेंज होत असतो. मग कधी चेंज झाला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आपल्याकडं? पूर्वीची काय परिस्थिती होती, आत्ताची काय परिस्थिती आणि बीएसए मध्ये काय बदल झाले, आणि आता मला जर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स प्रूव्ह करायचं असेल तर मला काय करावं? मग हे जाणून घेताना थोडीशी पार्श्वभूमी जाणून घेतली पाहिजे आणि थोडंसं मागे जाऊया आपण. वे बॅक इन द 2000, ज्याला 25 वर्ष झाले. या 25 वर्षापूर्वी 2000 साली एक कायदा आला जो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सशी निगडीत होता. कुठला कायदा आहे तो सांगता येईल? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट. सो आयटी ऍक्टचा कायदा जन्म झाला. मग आयटी ऍक्टनी बऱ्याचशा पनिशमेंट सांगितल्या. मग त्याला आपण काय म्हणू शकतो? सबस्टेन्शियल लॉ हा तयार झाला. ज्यावेळेस एखादा सबस्टेन्शियल लॉ तयार होतो त्याच वेळेस करस्पॉन्डिंग जो प्रोसिजरल आणि ऍब्जेक्टिव्ह लॉ आपण ज्याला म्हणतो, जो जेम्स स्टीफन यांनी 1872 साली इंडियन एव्हिडन्स ऍक्ट दिला, त्याच्यामध्ये करस्पॉन्डिंग चेंजेसची काही गरज पडली आणि म्हणून करस्पॉन्डिंग अमेंडमेंट झाल्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. कारण सोसायटी हॅज चेंज. द कम्युनिकेशन डिव्हाइसेस or the electronic devices, use of that electronic devices has increased in a large or huge number. आणि मग त्या काळापासूनच आपल्याला गरज पडली की अरे नेमकं आता या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला डील कसं करायचं. आणि म्हणून आयटी ऍक्ट झाल्यानंतर 65A आणि 65B याचं इन्सर्शन इंडियन एव्हिडन्स ऍक्टमध्ये झालं. दॅट इन द इयर 2000 साली. पण आता 2000 साली हे आलं. परंतु आता मजेशीर गोष्ट अशी आहे, मद्रासचं जजमेंट आहे 2023चं.
then Honorable Chief Justice of the Madras High Court, stated that की जवळपास 68चा एक कायदा होता आणि 83चा एक सिव्हिल एव्हिडन्स ऍक्ट आणि क्रिमिनल एव्हिडन्स ऍक्ट म्हणून 2 एव्हिडन्स ऍक्ट होते, दॅट टू इन द युके. बरेचसे आपण काय करतो, फॉरेन ट्रिटीज मधून बॉरो केलेलं असतं किंवा आपल्या रिक्वायरमेंटनुसार आपण त्याच्यात बदल करून आपलं कायदेमंडळ कायदे करत असतो आपल्या सोसायटीच्या रिक्वायरमेंट. सो 68 आणि 84 हा सिव्हिल आणि क्रिमिनल एव्हिडन्स ऍक्ट मध्ये अराउंड 1995ला युकेच्या पार्लमेंटनी सांगितलं की आता सर्टिफिकेट देण्याची जी प्रथा आपण सुरू केलेली आहे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या संदर्भातली, ती आपल्याकडे आउटडेटेड झाली आणि आता आपण त्याला सोडून द्यायला पाहिजे. बिकॉज आता काय केलं पाहिजे, अंटिल अँड अनलेस कॉन्ट्ररी इज प्रूव्ड टिल दॅट टाइम दॅट इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इज ऍडमिसिबल अँड प्रूव्ड असं म्हटलं जावं आणि बर्डन शिफ्ट केलं. अँड दे हॅव stopped using the certificate of the authenticity so far as 65B आपण 2000ला अडॉप्ट केलं, ते खूप पूर्वी अराउंड 1995 त्यांनी सोडून दिलं. सो आता हे जरी आलं आपल्या सोसायटीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, आपल्या बेस प्रमाणे, टेक्नॉलॉजीच्या यूज प्रमाणे, इन्फ्रास्ट्रक्चरल आपल्या स्ट्रक्चर प्रमाणे आपल्याकडे 65A आणि 65B आलं. आता बेसिक इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स समजून घेताना मला समजून घेतलं पाहिजे व्हॉट डू मीन बाय एव्हिडन्स. एव्हिडन्स म्हणजे नेमकं काय. मग एव्हिडन्सच्या व्याख्यात जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येईल की ओरल स्टेटमेंट्स ऑफ रिटर्न्स. मग ब्रॉडली जर कॅटेगराईज करायचं झालं तर 2 गोष्टी लक्षात येतील की एव्हिडन्स कॅन बी ओरल, एव्हिडन्स कॅन बी डॉक्युमेंटरी. आता ओरल किंवा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मग त्याला सबसिडाईज करून आपण बऱ्याचशा कॅटेगरी निर्माण केला. डायरेक्ट एव्हिडन्स आहे, सर्कमस्टेन्शियल आहे, एक्सपर्ट आहे, मेडिकल आहे. नंबर हाऊएव्हर इट कॅन बी इन द फॉर्म ऑफ ओरल. कोणीतरी येत आहे ओरल एव्हिडन्स देतो, कोणीतरी येत आहे डॉक्युमेंटच्या माध्यमातून एव्हिडन्स देतो. आणि या एव्हिडन्सच्या माध्यमातून काय होत आहे, देन आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आले. सपोज आय एम टेलिंग हिअर समबडी इज रेकॉर्डिंग द व्हिडिओ आणि तो व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि त्याच्यानंतर काहीतरी टेम्पर केलं आणि ते टेम्पर करून जर समजा ते व्हायरल झालं आणि तो व्हिडिओ माझा ओरिजिनल ऑथेंटिक व्हिडिओ, माझं म्हणणं आहे की माझ्या एखाद्या माणसाने मला किंवा बारच्या सदस्यांनी केलेला वेगळा आहे आणि तो व्हायरल झालेला वेगळा आहे, हा मला कोर्टात प्रूव्ह करायचा, मी कसा प्रूव्ह. म्हणून एव्हिडन्स ही संज्ञा लक्षात घेताना आता बीएससी मध्ये काय झालं किंवा पूर्वीची काय पोझिशन होती ती आपण लक्षात घेतली पाहिजे. मग 65A आणि 65B 2000 साली आल्यानंतर या प्रोव्हिजननी काय सांगितलं, मग हे प्रोव्हिजन म्हणले ओके फाईन, आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स तुमचा जो काही एव्हिडन्स तुम्ही देता तो कसा देता. म्हणून मला कळायला पाहिजे की एव्हिडन्स कसा असला पाहिजे. आपण जातो क्रॉस एक्झामिनेशनला आणि बऱ्याच जजेस समोर गेल्यानंतर जजेस आपल्याला विचारतात नेक्स्ट हे घ्यायचं का वकील साहेब, हे का घ्यायचं, हे असं का विचारतात. देन गो टू सेक्शन 141 ऑफ द एव्हिडन्स ऍक्ट ऑर आता न्यू BSA भारतीय साक्ष अधिनियम 141 पूर्वीचा 136 की जजेस टू डिसाईड द ऍडमिसिबिलिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर एव्हिडन्स. आणि म्हणून 65Bचं जर आपण व्यवस्थित वाचन केलं तर ती काय म्हणतं, ऍडमिसिबिलिटी ऑफ द इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. म्हणजे एव्हिडन्स कसा असला पाहिजे ह्याकरता मला समजून घेतलं पाहिजे 2 कन्सेप्ट. त्या ओरल करता पण, डॉक्युमेंटरी करता पण, इलेक्ट्रॉनिक करता पण. त्या 2 कन्सेप्ट म्हणजे की वेदर एव्हिडन्स इज ऍडमिसिबल, ऍडमिसिबिलिटी ऑफ द एव्हिडन्स अँड रिलिव्हन्सी ऑफ द एव्हिडन्स. आता ह्या 2 कन्सेप्ट वेगळ्या आहे का. आपल्याला जजेस विचारतात नेक्स्ट आपण गोंधळून जातो. जजेस विचारतात वेदर दॅट इज रिलिव्हंट, वेदर दॅट इज ऍडमिसिबल, हे घ्यायचंय का, घेऊ का हे, आपण गोंधळतो. म्हणून आपल्याला कळायला पाहिजे की रिलिव्हन्सी हॅज बीन स्टेटेड इन द न्यू लॉ ऍज पर सेक्शन 3 ते 50 आणि पूर्वीचे सेक्शन होते 5 ते 55 की व्हॉट आर रिलिव्हंट. सपोज आता याच्या उदाहरणाने आपण ही रिलिव्हन्सी आणि ऍडमिसिबिलिटी समजून घेऊ. सपोज आता रिसेंटचं जर उदाहरण घेतलं तर वकिलाचं क्लायंटशी झालेलं कन्व्हर्सेशन इज अ प्रिव्हिलेज कम्युनिकेशन, बरोबर, अँड दॅट इज नॉट ऍडमिसिबल. ED has summons to senior lawyers, बरोबर. मग आता हे समन जे पाठवलं दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ अ ऍडवाइस गिव्हन टू द क्लायंट. वेदर दॅट एव्हिडन्स इज ऍडमिसिबल, नो.
Confession, second example, confession given to the police officer, whether admissible? It may be relevant. Relevant असू शकेल का नाही ते? आरोपी जातो, पोलिसांना सांगतो मीच केलं, हात चाकू, याच्यावर ब्लड स्टेन आहे, आता काल संध्याकाळी गेलो होतो, मीच ऑफेन्स करून आलेलो आहे. बरोबर? मग हे रिलिव्हंट आहे, बट इट इज नॉट ऍडमिसिबल. मग हे ऍडमिसिबल नाही, हे रिलिव्हंट आहे. मग ऍडमिसिबिलिटी ऑफ द इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणून समजून घ्या. एखादी गोष्ट काय असेल, रिलिव्हंट असेल पण ती ऍडमिसिबल नसेल. एखादी गोष्ट ऍडमिसिबल असेल पण ती रिलिव्हंट नसेल. आणि म्हणून पुढे जाऊन मग हा प्रश्न निर्माण होतो की अरे एव्हिडन्स शुड हॅव बीन पास्ड द टेस्ट ऑफ ऍडमिसिबिलिटी अँड रिलिव्हन्सी. आता मी जर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट नाही झालो तर माझ्यावर उपचार होणार आहे का? मी किती आजारी असलो तर. सो फर्स्ट आय विल हॅव टू बी ऍडमिटेड इन द हॉस्पिटल. माझ्या पोरांना शाळेतच जर नाही आपल्या ऍडमिटच नाही केलं तर ते शिकणार आहेत का? नाही. म्हणजे ऍडमिशन मला काय करायचंय, एव्हिडन्समध्ये ऍडमिशन करायचंय इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचं. एव्हिडन्स द्यायचा म्हणजे ऍडमिसिबल द्यायचा, एव्हिडन्स द्यायचा म्हणजे रिलिव्हंट द्यायचा. रिलिव्हन्सी फॉर द सेक ऑफ मुवमेंट विल कीप असाइड. पहिलं आपण ऍडमिसिबिलिटी बघू की आता मला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ऍडमिसिबल करायचा. म्हणून कायद्याने मला सांगितलं की 65B हॅज बीन इन्सर्टेड इन द ऍक्ट ऍज पर दी इनॅक्टमेंट ऑफ 2000. आणि ही 65B काय करतं, मदत काय करते तुम्हाला, दॅट इज हेल्पिंग यू टू मेक दॅट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ऍडमिसिबल इन द कोर्ट. ऍडमिसिबल झालं म्हणजे काय, आता जजेस तो पुरावा विचारात घेतील. न्यायाधीश काय करतील महोदय, तो पुरावा विचारात घेतील. जर ऍडमिसिबलच झालं नाही तर मला तो पुरावा विचारातच घेता येणार नाही. देअर आर मेनी प्रोव्हिजन. Likewise, many civil lawyers are also there. Impounding of the document. Document impound झालं नाही, रजिस्ट्रेशन ऍक्ट नुसार विचारात घेता येईल नाही. सो विचारातच घेतलं नाही तर व्हॉट इज अबाउट दी ट्रूथ ऑफ द कंटेंट्स, ते तर फॉरगेट अबाउट देम. पण आता मला ऍडमिसिबल करायचं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, माझ्याकडे एखादी केस आली आणि त्याच्यावर प्रॉमिस टू मॅरी म्हणून एखादा रेपचा गुन्हा दाखल, मला इमेजरी एक्झाम्पल आय एम गिव्हिंग ऑर एनिथिंग, किंवा मी माझ्या मित्राला पैसे दिले आणि माझा मित्र देत नाही, सुरुवातीपासून त्याची फसवण्याची इच्छा होती म्हणून मी एफआयआर दाखल केला आणि 420ची एखादी एफआयआर. आणि माझ्याकडे एव्हिडन्स काय आहे, त्या मुलाकडे एव्हिडन्स आहे की सर दॅट पर्टिक्युलर फिजिकल रिलेशन और व्हॉट एव्हर द रिलेशन वॉज देअर, इट वॉज नॉट ऑन अकाउंट ऑफ अ फॉल्स प्रिटेक्स्ट ऑफ मॅरेज. हे खोटं लग्नाचं आमिष देऊन आमचे संबंध झालेले नव्हते. दॅट वॉज आउट ऑफ द प्युअर लव्ह अँड डीप लव्ह. व्हॉट इज द एव्हिडन्स, हे बघा माझ्याकडे हे सगळे व्हॉट्सअप चॅट्स. मग एकीकडे हा म्हणतो मित्राला मी ज्यावेळेस पैसे दिले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 10-15 दिवसात परत करतो. हे बघा माझ्याकडे व्हॉट्सअप मेसेजेस. आणि मी त्याला मेसेज करतोय कधी देणार तर तो आता उडवाउडवीची उत्तर देतोय आणि तो खोटं बोलतोय की मी पैसे घेतलेच. सो सिन्स इन्सेप्शन ही वॉज हॅव्हिंग अ इंटेन्शन ऑफ चिटिंग. आणि मग आता हा जो एव्हिडन्स आहे इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. मग हे जे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे, हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड म्हणजे नेमकं काय, याची डेफिनेशन कुठं, आयटी ऍक्ट मध्ये आपल्याला. मग हे जे वेगवेगळ्या प्रकारचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे ते ऍडमिसिबल करण्याकरता मला 65B दिला सन 2000 साली. आता मग मला हे ज्यावेळेस ऍडमिसिबल करायचं त्याकरताची एक प्रोसिजर लेट डाऊन केली. मग नवीन कायद्यामध्ये की मला सर्टिफिकेट ऑफ ऑथेंटिसिटी. कारण काय, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स कॅन बी इझिली टॅम्पर्ड. इझिली तो टॅम्पर्ड होऊ शकतो. आज माझा हाच व्हिडिओ मॉर्फ करून उद्या कसल्याही परिस्थितीत दाखल होईल. एआय तर आता काय करतंय, यू कॅनॉट इव्हन इमेजिन. सो इन दिस टेक्नॉलॉजिकल एरा की हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इज इझिली सकम्बल्ड टू द टॅम्परिंग. आणि म्हणून हे टेम्पर होऊ शकतं. म्हणून ऑथेंटिसिटीसाठी काय, म्हणून ऑथेंटिसिटीसाठी दिलं 65B. मग 65B मध्ये काही कंडिशन्स दिल्या की उदाहरणार्थ आता मी माझ्या मोबाईलवरून मेसेजेस केलेले आहेत. आता मी माझ्या मोबाईलवरून जर माझ्या मित्राला मेसेजेस केले किंवा त्या आपल्या एक्झाम्पल मधील त्या मुलाला की दोन्ही त्या मुलाची मुलीचे एकमेकांना मेसेजेस एक्सचेंज झाले. आता हे मेसेजेस जे आहेत ते एक्सचेंज कसे झाले, हे ऑथेंटिक आहेत का, हे
ऍडमिसिबल कसं करायचं तर त्याचा उपयोग होईल आपल्याला 65B चा. मग 65B नी काय सांगितलं, 65B स्टार्ट्स फ्रॉम नॉट विथ स्टॅटिक एनिथिंग कंटेंट इन दिस ऍक्ट. त्याला म्हणतात नॉन ऑब्स्टेंट क्लॉज. मग याच्यावर 4 जजमेंट आपल्याला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचे खूप महत्वाचे माहीत असायला हवे की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आपल्याकडे नेमकं डेव्हलप कसं झालं. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स डेव्हलप होताना 2000 साली ज्यावेळी 65B आलं आणि आता त्यांनी सांगितलं की तुम्हाला सर्टिफिकेट द्यायचं फॉर वॉन्ट ऑफ ऑथेंटिकेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, रिलायबिलिटी ऑफ दॅट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. पण त्याचबरोबर मग एक जजमेंट आलं नवजोत संधू. पण हे नवजोत संधू म्हणजे अफजल गुरु ज्याला आपण म्हणतो, पार्लमेंट अटॅकचं जजमेंट आलं 2005 साली आणि त्या जजमेंटमध्ये सांगितलं की इव्हन 65B सर्टिफिकेट इज नॉट मॅन्डेटरी. आपण काय बघणार आहोत एंड ऑफ द की या प्रश्नांची उत्तरे की 65B आत्ताचा जो सेक्शन 63 आहे त्याच्यानुसार कोणकोणते सर्टिफिकेट द्यायचे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचं सर्टिफिकेट कधी द्यायचं, ते कशाबरोबर द्यायचं, रेकॉर्ड म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आणि सर्टिफिकेट बरोबरच द्यायचं का, एक्सपर्ट म्हणजे नेमकं काय, त्याची एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू कशी प्रूव्ह करायची, क्रॉस एक्झामिनेशन. सपोज आपण दोन्ही साईडला काम करतो, काही ठिकाणी माझ्याकडे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असतो तो मला सादर करायचा आहे अलॉंग विथ दिस प्रोव्हिजन्स, आणि काही ठिकाणी माझ्या विरोधात सपोज इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी सीसीटीव्ही फुटेज 4 जण मारताना दिसत आहेत, ते सीसीटीव्ही फुटेज आणून चार्जशीट सोबत दाखल केलं आणि मला ते डिस्प्रूव्ह करायचे. मग ते डिस्प्रूव्ह करण्याचे नेमकं काय मार्ग आहेत हे बघत असताना आपण ह्या गोष्टींचाही की याचं नेमकं हिस्ट्री काय, ओरिजिन काय आणि कन्सेप्च्युअल क्लिअरिटी काय ती आली पाहिजे. म्हणून 2005 साली पहिलं जजमेंट आलं, ते जजमेंट आलं नवजोत संधू ज्याला आपण पार्लमेंट अटॅकचं जजमेंट म्हणतो. आणि त्यामध्ये सेन्सिटिव्ह केस होती, त्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेड दॅट की नो ठीक आहे, एखाद्या वेळेस जर ही तुमची 65B ची रिक्वायरमेंट, 65B म्हणजे काय सेकंडरी एव्हिडन्स. आता बघा नवीन कायद्याने काय केलंय, नवीन कायद्याचं इंटेंट लक्षात घ्या. रेजिस्ट्रेशनचं इंटेंट काय की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इतका वाढलाय की 90% उकल गुन्ह्यांची तर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सनीच होती. सीडीआरनी होते, याने होते, त्याने होते, कुठेतरी ते क्रेडिट कार्ड स्वॅप केलं जातं काय. सो आता ह्या एव्हिडन्सला ऍडमिसिबल करायचा सहजासहजी करायचा. आता ह्या प्रोव्हिजननी ते कितपत यशस्वी झाले ही एक शंका आहे सगळ्या प्रोव्हिजन. कारण याच्यात काय आलं, सेक्शन 61 आलं, सेक्शन 57 आलं, प्रायमरी एव्हिडन्सचा स्कोप वाढवला. आणि सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवायचं की ओरल आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स हे जे एव्हिडन्सचे 2 प्रकार आहे, तर आता नवीन कायदा म्हणतो की दिस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इज इक्विव्हॅलंट टू डॉक्युमेंट. दिस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इज इक्विव्हॅलंट टू डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. आता हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्स मग प्रूव्ह करताना आपण कशा पद्धतीने प्रूव्ह करतो, 2 पद्धतीने, दॅट इज प्रायमरी और सेकंड. आता व्हॉट डू यू मीन बाय प्रायमरी एव्हिडन्स. प्रायमरी एव्हिडन्स म्हणजे वेन ओरिजिनल इज प्रोड्युस्ड फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट, दॅट इज द प्रायमरी. आता ओरिजिनल मी प्रोड्यूस करतो म्हणजे माझ्या या मोबाईलमधून जर रेकॉर्डिंग झाली, माझ्या या मोबाईलमधून ईमेल केला गेला, माझ्या या मोबाईलमधून मी सगळ्यांचे फोटोग्राफ्स घेतले, एनी काइंड ऑफ अ इलेक्ट्रॉनिक record which has been created by the device, and that original device if I produce for the inspection of the court, then 65B लागेल का, नाही का. मग ओरिजिनल डिव्हाइस पण काही वेळेस काय होतं, मग सेकंडरी एव्हिडन्सची प्रोव्हिजन होती की अरे असं काही होईल की माझ्या कम्प्युटरमध्ये सगळं झालंय, कम्प्युटरमधून माझं झालंय, प्रिंटरमधून प्रिंटआउट घेतलीये, ते त्याच्या हार्ड डिस्कवर सेव्ह झालंय, पण मी हे कम्प्युटर सिस्टीम सगळी तिकडे नेणार नाही. एअरटेलच्या मोबाईलमधून आपण नोडल ऑफिसरला बोलवतो, ते सर्व्हर आणू शकणार नाही, ते प्रिंटच घेऊन येणार. पण हे आणत असताना मग ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ओके फाईन, आता हे प्रायमरी म्हणायचं याला का सेकंडरी म्हणायचं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला. मग सुरुवातीला ज्यावेळेस 65B आलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की इट इज अ सेकंडरी काइंड ऑफ एव्हिडन्स. कारण काय, याची कॉपी आहे, तुम्ही प्रिंटआउट घेऊन आलं, ओरिजिनल जर डिव्हाइस, ओरिजिनल जर कम्युनिकेशन डिव्हाइस असेल, हा जर तुम्ही प्रोड्यूस केला फॉर द इन्स्पेक्शन, दॅट इज कॉल्ड एज अ प्रायमरी एव्हिडन्स. इन दॅट केस 65B सर्टिफिकेट इज नॉट नेसेसरी. म्हणून जजमेंट आलं की त्या जजमेंटमध्ये सांगितलं की बघा 65B काय मॅन्डेटरी. मग आता
65 द्यायचं का नाही, द्यायचं का नाही, कधी द्यायचं, काय द्यायचं, त्या डायलेमामध्ये 2005 पासून ते 2000 जवळपास 14 पर्यंत आपण होतो. आणि त्यानंतर PV अनवर वर्सेस PK बशीर आला आणि त्यांनी सांगितलं सी नॉट विथ स्टँडिंग एनिथिंग कंटेन इन दिस ऍक्ट असं म्हटलंय. त्याच्यामुळं तुम्हाला वाचताना 65B 65A हे स्वतंत्र वाचावे लागतील आणि सर्टिफिकेट हे द्यावं लागेल. मग त्यानंतर पुढे डेव्हलपमेंट केली. मोहम्मद शफी म्हणून एक 2017ला जजमेंट आलं आणि ह्या जजमेंटमध्ये सांगितलं की नाही ठीक आहे, जर माझा मोबाईल जो आहे तो तुमच्याकडे किंवा तुमच्या मोबाईलनी हे सगळं केलंय किंवा तुमच्या मोबाईलनी एखादी ऍक्ट रेकॉर्ड झाली, मी एखाद्या हॉटेलमध्ये आहे, माझे वाद झाले आणि ते काय मी रेकॉर्ड नाही केले, ते दुसऱ्याने रेकॉर्ड, आणि ते रेकॉर्ड करताना आता मी त्याला म्हणतो की अरे माझी काही चूक नव्हती, त्याने मला मारलं, हे मला प्रूव्ह करण्याकरता तू तुझा मोबाईल मला दे, आणि तो म्हणतो नाही मी नाही देणार, मी कशात त्या झंझटमध्ये पडून मी देणार नाही. पण अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं मोहम्मद शफी या जजमेंटमध्ये आता ऑनरेबल सुप्रीम कोर्ट सेज दॅट की इट इज नॉट मॅन्डेटरी, इट इज अ डायरेक्टरी. अशा काही परिस्थिती निर्माण होऊ शकतात की ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला 65B पासून रिलीव्ह करता येऊ शकतं. पण मग फायनली आपल्याला 2020 साली आपल्याच महाराष्ट्राची केस अर्जुन पंडितराव खोतकर वर्सेस कैलाश गोरंट्याल ही मिळाली इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्समध्ये आणि बऱ्याच गोष्टी त्याच्यातून क्लिअर झाल्या. काय गोष्टी क्लिअर झाल्या? द फर्स्ट अँड फॉरमोस्ट थिंग वॉज क्लिअर की नो इट इज अ मॅन्डेट ऑफ द सेक्शन. व्हाय इट इज मॅन्डेट? कारण ते सांगतं ना नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन दिस ऍक्ट. या ऍक्टमध्ये वरती काही लिहिलं असेल तरी सुद्धा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जर ऍडमिसिबल करायचं असेल तर ते ऍडमिसिबल करण्याकरता तुम्ही हे सर्टिफिकेट आणि या कंडिशन्सचा कम्प्लायन्स करणं गरजेचं आहे. सेकंडली काय सांगितलं? आता हे सर्टिफिकेट द्यायचं कधी हो? सपोज आता मी बेल ऍप्लिकेशन आर्ग्यू करतोय, इव्हन मी माझीच एक केस सांगेन की मॅट्रिमोनियल ऑफेन्स होता. मॅट्रिमोनियल ऑफेन्स नवरा बायकोची भांडणं झालेली आहेत अँड बायको जी आहे ती दुसऱ्या डिस्ट्रिक्टमध्ये राहिली होती आणि वाद झाल्यानंतर ती तिच्या माहेरी निघून गेली. निघून गेल्यानंतर जो पक्षकार होता त्याला कोणीतरी सांगितलं की अरे परत आल्यानंतर वाद होतील, त्या वादाकरता तू काय कर सीसीटीव्ही इन्स्टॉल करू. ड्युरिंग दॅट टाइम सीसीटीव्ही वॉज इन्स्टॉल आणि त्यानंतर याने रितसर तिला नांदायला येण्याची नोटीस पाठवली. त्याचा काय रिप्लाय आला नाही. त्या रिप्लाय न येता ती आणि तिच्याबरोबर जे काही तिचे असोसिएट म्हणा किंवा बरोबरच्या जी काही बरोबर होते बंधू भाऊ वगैरे त्यांना घेऊन आली. भावाच्या गाडीमध्ये भाऊ खाली थांबले आणि तिच्याबरोबर एक महिला आणि ती वरती घरामध्ये आली. शी वॉज अनअवेअर अबाउट द फॅक्ट दॅट सीसीटीव्ही कॅमेराज हॅज बीन इन्स्टॉल. आणि ती घरात गेली. घरात गेल्यानंतर ती डायरेक्टली आपल्या बेडरूम मध्ये जाते. बेडरूम मधून आपलं सामान घेते, बॅग घेते. तिने ठरवलंय की आता माझं जमत नाही, मला राहायचं नाही, मला निघून जायचंय. बॅग भरून ती निघून जाते. निघून गेल्यानंतर 4-5 दिवसानंतर आपल्याला कळतं की शी हॅज फाईल्ड द कंप्लेंट और शी हॅज रजिस्टर्ड FIR अंडर सेक्शन 354 अँड अदर सेक्शन. घरात कोण होतं त्यावेळेस? फॉर्च्युनेटली नवरा घरात नव्हता, सासू सासरे घरात होते. सासऱ्यांनी मला अटकाव केला, माझा शर्ट फाडला, मला लज्जा उत्पन्न होईल असं वर्तन केलं, शिवीगाळ केली सासूने, म्हणून दॅट कंप्लेंट केम टू बी फाईल्ड बिफोर दॅट jurisdiction under 0 FIR. Then that FIR came to be registered आणि 0 नुसार ती इकडं इन्व्हेस्टिगेशनला आल्यानंतर इट वॉज अ शॉक टू द क्लायंट. क्लायंटने सांगितलं आमचे सीसीटीव्ही आहेत, विल DVR आहे, सीसीटीव्ही आहे, त्या DVRचा आपण सगळं सीसीटीव्ही घेऊया आणि इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला देऊ. म्हणून त्यांनी एक CD मध्ये ते सगळं कॉपी करून इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला दिलं. And during this, we went for the quashing of the FIR. की आमची FIR क्वॅश करा. आता क्वॅशिंगला गेल्यानंतर साहेबांनी सांगितलं व्हॉट इज ग्राउंड फॉर द क्वॅशिंग. वी सेड दॅट वी हॅव ऑलरेडी सबमिटेड दिस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स टू द इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. त्यांना आम्ही हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स दिलाय, त्याच्यामध्ये कुठेही दिसून येत नाही, हवं तर तुम्ही विचारा. आयोगाला नोटीस काढल्यानंतर आयोगाला विचारलं गेलं की आहे का असं काही घडलंय का, हे तुमच्याकडे पुरावा आहे? त्यांनी सांगितलं आमच्याकडे पुरावा उपलब्ध नाही, हा दिलेला नाही. मग कोर्टात सांगितलं आम्ही परत देतो, हरकत नाही. त्यांनी नाही दिला, रिसिप्ट घेतली नाही, आमची चूक झाली, आम्ही परत दिला. आणि परत दिल्यानंतर देन अल्टिमेटली
की that particular evidence has been considered by the Honorable High Court. Later on that matter got settled and everything had up. But मला सांगायचं काय की आपल्याला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ऍडमिसिबल करताना 65B चा वापर करायचा आहे, म्हणून मला ऍडमिसिबिलिटी कळाली पाहिजे, मला रिलिव्हन्सी कळाली पाहिजे. रिलिव्हन्सी लेटर स्टेज. आता एखादा एव्हिडन्स ऍडमिसिबल झाला कायद्याने, मी समजा एखाद्या साक्षीदाराला प्रश्न विचारतो, अरे म्हणजे केस काय चालली, किंवा एखादा क्राईम किंवा क्रिमिनल ट्रायल चालली आणि त्याचा तो इन्सिडंट, त्याचा तो हेतू आणि बाकीचा, आणि मी काही इनरिलिव्हंट प्रश्न त्याला विचारतोय की तुझ्या घरी काय आहे, तुझा भाऊ काय करतो, तुझं काय चाललंय, मला जस्ट थांबवणार की इट इज नॉट रिलिव्हंट. इट इज नॉट, हे ऍडमिसिबल आहे का नाही, कायद्याने कदाचित तुम्हाला काही बाधा नाही की असं काही तुम्ही विचारू शकत नाही, परंतु दॅट इज नॉट रिलिव्हंट. म्हणून आपल्याला समजून घ्यायचं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इज द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, बिकॉज नाऊ BSA सेज दॅट इट इज डीम्ड टू बी अ डॉक्युमेंट, इट इज इक्विव्हॅलंट ऍट पार विथ द डॉक्युमेंट. आता काही सेक्शन्स आहे, खरं तर आपण जर त्याच्यात थोडंसं आणखी डीप जायचं तर ते वाचले पाहिजे, गरज पडलं तर मी काही ठिकाणचं कोट करेन. पण हे करत असताना मग आपल्या लक्षात येईल की रिलिव्हन्सी इज अदर थिंग, ऍडमिसिबिलिटी इज अदर थिंग. आता मला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला डॉक्युमेंटचा दर्जा द्यायचा आहे, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून कोर्टामध्ये तो ऍडमिसिबल करायचा आहे. तो ऍडमिसिबल करताना मी डॉक्युमेंट कसं प्रूव्ह करतो, प्रायमरी अँड सेकंडरी एव्हिडन्स. याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला म्हणतो की एखादं माझ्याकडे व्हॉट्सअप चॅट्स, मी 65B प्रमाणे ते व्हॉट्सअप चॅटचं सर्टिफिकेट, अर्लियरली वी आर टॉकिंग, हे 4 जजमेंट झाले की आपण लगेच BSA वर. आता हे मी 65B पूर्वीचं सर्टिफिकेट दिलं, पण डिफेन्स असा आहे समोरच्याचा की साहेब हे जे म्हणतात ना, हे पैसे दिले व्हॉट्सअप केलं, अहो यांनी मला धमकावून हे मेसेज माझ्याच मोबाईलवरून समोरासमोर बसून करायला लावले. ते गन पॉइंटवर सांगितलंय की हे मेसेज कर, अॅक्नॉलेज कर ही लायबिलिटी, की तुला एवढे पैसे मला देणं म्हणून, आणि तोच एव्हिडन्स वापरला. मग इथे येतं अरे ऍडमिसिबल झाला, रिलिव्हंट पण आहे, बट व्हॉट इज इन रिस्पेक्ट ऑफ द ट्रूथ और व्हरॅसिटी ऑफ द ट्रूथ ऑफ द कंटेंट ऑफ द डॉक्युमेंट. बऱ्याचदा आपण डिफेन्स घेतो का नाही, एखादं सेंडेड झालं, सेंडेड काय रजिस्टर्ड आहे, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स आहे, प्रिझम्पटिव्ह व्हॅल्यू आहे, परंतु सो फार एज कंटेंट्स ऑफ दॅट सेंडेड आर कन्सर्न, आपण काय डिफेन्स घेतो, मला सांगितलं पेन्शनचं काम करायचं म्हणून घेऊन गेले, माझे तिथं सह्या घेतल्या, मी ड्राफ्ट वाचला नाही, म्हणजे मी कंटेंट्स डिनाय करू. म्हणून इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचे सुद्धा कंटेंट्स मी डिनाय करू शकतो की साहेब हा व्हिडिओ माझा नाही, हे वाक्य जे आहे ना पर्टिक्युलरली, जे आता तुम्ही डिफॅमेटरी म्हणताय, नाऊ अ ट्रायल गोज इन रिस्पेक्ट ऑफ इन पुणे कोर्ट इन रिस्पेक्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर ऍब्सर्शन्स मेड. आता मग हे जे वाक्य आहे ते वाक्य माझं नाही, ते वाक्य त्याच्यात लावलेलं आहे, आणि म्हणून की मला काय केलं पाहिजे आता, मग इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ज्यावेळेस माझ्या समोर येईल तो ऍडमिसिबल करण्याकरता मला पाहिलं पाहिजे आत्ताचा आणि पूर्वीचा 65B. आता काय काय कंडिशन होते, माझ्याकडचे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड मला ऍडमिसिबल करायचे म्हणजे कोर्टाने ते विचारात घेतलं पाहिजे. एक तर ज्या डिव्हाइसमधून, ज्या कम्युनिकेशन डिव्हाइसमधून ते रेकॉर्ड झालं, स्टोअर झालं, कॉपी झालं, प्रिंट झालं, त्या डिव्हाइसची ऑथेंटिसिटी, त्या डिव्हाइसची आयडेंटिटी मी डिस्क्लोज केली पाहिजे माझ्या सर्टिफिकेटमध्ये. एक गोष्ट मित्रांनो लक्षात घ्या, त्यावर मी जास्त बोलणार नाही, बिकॉज कंडिशन काय असाव्यात दॅट हॅज बीन स्पेसिफिकली स्टेटेड इन दॅट पर्टिक्युलर सेक्शन. आणि आता आपल्याला आणखी सोपं काम काय झालंय, 63 हा जो नवीन सेक्शन BSA मध्ये आलाय, दॅट पर्टिक्युलर 63 आणि भारतीय साक्ष अधिनियमचा जो शेड्यूल आहे, तो शेड्यूल काय सांगतो आपल्याला, पार्ट A अँड पार्ट B असे 2 सर्टिफिकेट द्यायचे. आता किती सर्टिफिकेट झाले, 2. पण एक चांगली गोष्ट काय झाली, त्या सर्टिफिकेटमध्ये पूर्वी 65B मध्ये मला काय लिहावं लागायचं बघा. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की हु इज इन द ऑफिशियल पोझिशन, ऑफिशियल कंट्रोल, लेजिटिमेट कंट्रोल, लीगल ओन्ड, मेंटेन्ड, ऑपरेटेड. एखादा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आला आपल्या समोर, ईमेलच्या प्रिंटआउट आल्या, मी क्रॉस काय करणार, मला ते डिस्प्रूव्ह करायचे, मी क्रॉस काय करणार, कुठल्या मुद्द्यांवर क्रॉस करणार त्याला,
किंवा माझेच ईमेल जे आहेत ते इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी चार्जशीट मध्ये दाखल केले अलॉंग विथ द 65. माझं पहिलं काय म्हणणं असतं किंवा म्हणणं असलं पाहिजे की इट इज नॉट ऍडमिसिबल अंटिल अँड अनलेस 65B इज देअर और 63 पार्ट ए अँड पार्ट बी. आता 2 सर्टिफिकेट. आता येऊन नवीन कायदा 65B मध्ये काय काय कंडिशन्स आहे त्याही आपण लागलं असतं बघून घेऊ. पण नवीन कायदा आता आपल्याला काय सांगतो बघा. नवीन कायद्यामध्ये पहिलं फॉरमोस्ट चेंज जो झाला हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सचं थोडंसं बॅकग्राऊंड समजून घेतल्यानंतर तो म्हणजे डॉक्युमेंटच्या डेफिनेशन मध्ये बदल. काय झालं डॉक्युमेंटच्या डेफिनेशन मध्ये अँड ॲज वी आर डे टू डे डिलिंग विथ दॅट पर्टिक्युलर चॅप्टर म्हणून मी आपल्याला सांगेल की काय बदल झाला डॉक्युमेंटमध्ये. डॉक्युमेंट मधलं आता इट इन्क्लुड्स इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. म्हणजे एखादं इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड याला सुद्धा डॉक्युमेंट समजलं जाईल. मग इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आपण बघितलं मगाशीच की काय इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. मग त्याला सुद्धा काय समजलं जाईल डॉक्युमेंट्स. आता दुसरा चेंज काय झाला मेजर म्हणून आपल्याला बघितलं पाहिजे की प्रायमरी एव्हिडन्स जो आहे त्या प्रायमरी एव्हिडन्सची कक्षा वाढवली. कारण काय करायचंय त्यांना आता हे जे 4 जजमेंट आले होते ज्या 4 जजमेंट्स मधून हळूहळू एव्हिडन्स जो आहे इलेक्ट्रॉनिक तो डेव्हलप झाला. फ्रॉम द नवजोत सद्दू, त्यानंतर PK अनवर वर्सेस बशीर, त्यानंतर मोहम्मद शफी आणि आता अर्जुन पंडितराव खोतकर या 4. तर इथे आपल्याला वाटायचं की अरे प्रायमरी एव्हिडन्स दिला तर मग मला 65B ची गरज नाही. पण अर्जुन पंडितराव खोतकर मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नो इट इज अ सेपरेट क्लास ऑफ एव्हिडन्स. यू कॅनॉट कॉल इट ॲज अ ओरल डॉक्युमेंटरी प्रायमरी सेकंडरी. इट इज इन सेल्फ इज अ सेपरेट क्लास. पण आता त्यांनी सांगितलं नाही गुन्ह्यात तर ऍडमिसिबल झाला पाहिजे. ऍडमिसिबल होण्याच्या प्रोव्हिजन ह्या सोयीच्या किंवा सोप्या केल्या पाहिजे. कारण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला तेवढं महत्व प्राप्त झालेलं आहे. म्हणून आता पहिला चेंज केला डॉक्युमेंटच्या डेफिनेशन मध्ये बदल केला. सेकंडली जर असेल तर प्रायमरी एव्हिडन्स जे आहे त्या प्रायमरी एव्हिडन्सची जो स्कोप आहे तो प्रायमरी एव्हिडन्सचा स्कोप वाढवला आणि त्याकरता आपल्याला बघावं लागेल सेक्शन 57. आपण जर सेक्शन 57 बघितला तर त्याचे फक्त एक्सप्लेनेशन आपण बघूया. प्रायमरी एव्हिडन्स व्हॉट इज प्रायमरी एव्हिडन्स मीन्स दॅट डॉक्युमेंट इट सेल्फ प्रोड्यूस फॉर द इन्स्पेक्शन ऑफ द कोर्ट. हे आपण बघितलं की ओरिजिनल डॉक्युमेंट इन्स्पेक्शन करता प्रोड्यूस केलं की ते प्रायमरी एव्हिडन्स होतं. आता यांनी काय म्हटलं प्रत्येक वेळेस हे सगळं कम्प्युटर नेता येईल का नाही, सर्व्हर आणता येईल का नाही. मग यांनी जो आपण एक्सप्लेनेशन 4 जर बघितला तर त्याच्यात म्हणलं व्हेअर अँड इलेक्ट्रॉनिक और डिजिटल रेकॉर्ड इज क्रिएटेड और स्टोर्ड अँड सच स्टोरेज ऑब्झर्व सायमल्टेनियसली और सिक्वेन्शियली इन मल्टिपल फाइल्स ईच सच फाइल इज प्रायमरी एव्हिडन्स. दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आता बघा ज्यावेळेस आर्ग्युमेंट होतील ना कोर्टामध्ये त्यावेळेस हे आर्ग्युमेंट होईल की वेदर 63 सर्टिफिकेट इज रिक्वायर्ड और नॉट. अजून तसं जजमेंट आपल्याला आलं नाही पण लॉ इव्हॉल्व्स बाय द टाइम बिंग. आता आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड बरोबर जरी ते म्हटलंय की प्रायमरी एव्हिडन्सचा स्कोप वाढून इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला डॉक्युमेंटच्या सदरात आणलं प्रायमरी एव्हिडन्सच्या सदरात आणलं तरी सुद्धा तुम्हाला 63चे सर्टिफिकेट द्यायचे आहेत. का द्यायचे आहेत त्याचं कारणही आपण बघू. पण हे एक्सप्लेनेशन आपल्याला काय सांगतं की जर समजा एखादा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सायमल्टेनियसली स्टोअर होत असेल. उदाहरणार्थ मी आता बोलतोय आणि मी फेसबुक लाईव्ह केलं तर फेसबुकच्या फाईललाही ते काय होणार आहे स्टोअर होणार आहे. माझ्या मोबाईलला मी स्टोअर करतो. अशाच वेळेस मी एखादा इंटरव्ह्यू देतो बघा तो इंटरव्ह्यू सगळीकडे दिसत असतो. मग वेदर दॅट इंटरव्ह्यू कॅन बी युज्ड ॲज अ फॉर्मल स्टेटमेंट. मग त्याच्यात निर्भयाची केस होती. त्यांनी सांगितलंय की नो इट कॅन बी युज. However, that Nirbhaya, according to my limited and humble opinion, जर तारासिंग ही जी केस आपण बघितली तर 4 जजेस बेंच काही हे जे जजमेंट्स आहेत मी सरांकडे नंतर व्हॉट्सअपला पाठवेन. सो ह्या जजमेंटमध्ये सांगितलं की नो इट कॅन बी कन्फ्रंटेड. दॅट इंटरव्ह्यू कॅन बी कन्फ्रंटेड. आता हे सायमल्टेनियसली सगळीकडे स्टोअर होतं ना त्याचं. एकाच ठिकाणी जातं का ते नाही. आपण बघतो का नाही डिफॅमेशनच्या भरपूर कंप्लेंट कुठं दाखल होतात. का
कारण तिथं कॉज ऑफ ऍक्शन आहे. म्हणून पहिलं एक्सप्लेनेशन काय केलं की प्रायमरी एव्हिडन्सची व्याप्ती वाढवली. दुसऱ्या एक्सप्लेनेशननी काय केलं, वेअर अन इलेक्ट्रॉनिक और डिजिटल रेकॉर्ड इज प्रोड्यूस्ड फ्रॉम द प्रॉपर कस्टडी सच इलेक्ट्रॉनिक अँड डिजिटल रेकॉर्ड इज प्रायमरी एव्हिडन्स. दुसरं काय बघायचं मला, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स समोर आल्यानंतर वेदर दॅट हॅज बीन प्रोड्यूस्ड थ्रू द प्रॉपर कस्टडी ऑर नॉट. जसं मी हे बघणार आहे ओन्ड कोणी केलंय, मॅनेज कोणी केलंय, ऑपरेट कोणी केलंय, तसंच मी हे बघणार आहे की हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डचा रिसोर्स काय, सोर्स काय, हे प्रॉपर कस्टडीतून आलेलं आहे का रेकॉर्डवर. व्हॉट इज मीन बाय प्रॉपर कस्टडी, वेअर इट हॅज बीन डिफाईन्ड. मग आपल्याला लक्षात येईल की प्रॉपर कस्टडी 193 BNS जर आपण बघितला. बघा आता एखाद्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरने, एक मजेशीर गोष्ट अशी आहे की 105 जर आपण सेक्शन बघितला 105, काय आहे 105 BNSS, इट इज इन रिस्पेक्ट, न्यू सेक्शन, इट इज इन रिस्पेक्ट ऑफ सर्च अँड सीझर. पूर्वी काय व्हायचं, सर्च अँड सीझर व्हायचे, 2 पंच पोलीस घ्यायचे. सपोज आपण आता सर्च अँड सीझरचं एक्झाम्पल घेऊ सेक्शन 27चं की मी आणि माझ्या साथीदारांनी मिळून अमुक ठिकाणी खून केला, खून करते वापरलेला चाकू मी तिकडे लपून ठेवलेला आहे, तुम्ही चला मी तुम्हाला काढून. हे डिस्क्लोजर जवळपास प्रत्येक ठिकाणी जिथं क्राईममध्ये किंवा मी चोरी केलेला माल या सोनाराला विकला, मी ते सोनाराला दुकानला, किंवा चोरी केलेला माल मी इथे ठेवला, मी तो काढून देतो. मग अशा पद्धतीने हे डिस्क्लोजर स्टेटमेंट अँड सबसिक्वंट रिकव्हरी ऑफ दॅट ऑब्जेक्ट व्हायची. तर ओरल एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, ऑब्जेक्टरी एव्हिडन्स, मग हे ऑब्जेक्ट रिकव्हर व्हायचे. आता काय केलं, 105 मध्ये सांगितलं की यू शुड रेकॉर्ड दॅट, आणि मॅन्डेटरी केलं पोलिसांनी की सर्च आणि सीझर तुम्ही काय करा, आता व्हिडिओ रेकॉर्ड करा. सो फार एज पॉसिबल कशाने करा, मोबाईलनी करा. आणि मोबाईलनी रेकॉर्ड केल्यानंतर आता त्या मोबाईल आता तो बिचारा इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर 50 केस इन्व्हेस्टिगेट केलाय, 50 सर्च जर त्याच्या मोबाईलमध्ये असतील तर तो मूळ मोबाईल किती केसमध्ये देणार आहे. सो आता मूळ असेल नसेल ते बाजूला ठेवूया, 63 द्यावेच लागणार आहे. मग आता 63 देताना त्याच्याकडे असं होईल की आता ते डिव्हाइस मधून तो पेनड्राईव्ह मध्ये काढेल, तो सीडी मध्ये काढेल, फ्लॉपी आता बंद झाल्या. म्हणजे सेमी कंडक्टर मेमरी हा जो वर्ड वाढवलाय त्याला आपण काय म्हणतो, पेन ड्राईव्ह असेल, सीडी ड्राईव्ह असेल किंवा फ्लॅश ड्राईव्ह असेल. तर याला आता टेक्निकली आय एम नॉट ऑल्सो साऊंड पर्सन, आपल्यालाही बऱ्याचदा मदत घ्यावी लागते किंवा कोणी त्याच्यात असेल किंवा इंजिनियर असेल त्यांची आपण केसमध्ये डॉक्टरांची मदत घेतो. सो सिमिलरली आता की हा ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसरला मॅन्डेट केलंय की तुझा आणि सर्च आणि सीझर ट्रान्सपरन्सी करता तू काय करायचं, रेकॉर्ड करायचं, आणि ते रेकॉर्ड जे आहे ते लगेच मॅजिस्ट्रेटला फॉरवर्ड कर. आता हे मॅजिस्ट्रेट मधून त्याची कॉपी झाली आणि ती कॉपी कोणाकडे गेली, सरकारी वकिला. सरकारी वकिलांकडून ती कॉपी डिफेन्सनी म्हटलं आम्हाला कुठे मिरर इमेज द्या, वी आर एंटायटल अंडर सेक्शन 207 ऑफ द CRPC अर्लियरली, आताचा नवीन सेक्शन जो काही असेल तर ती कॉपी आम्हाला मिळाली पाहिजे. ही कस्टडी, 2 गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत, एक प्रॉपर कस्टडी आणि चेन ऑफ कस्टडी. आता ही चेन कुठून गेली, कुठून त्याचा जन्म झाला, कुठल्या मोबाईल मधून ते शूट केलं गेलं, त्या मोबाईल मधून कुठं ट्रान्सफर केलं गेलं, त्याच्याकडून कुठं गेलं, हाऊ मेनी हँड्स इट हॅज बीन ट्रान्सफर, किती हातांमधून ते ट्रान्सफर झालेलं आहे. याच्यात काही बदल झाला का, ज्या वेळेस ते शूट केलं गेलं त्याची ऑथेंटिसिटी आणि ज्या वेळेस ते डिफेन्सला दिलं गेलं त्याची ऑथेंटिसिटी ही एकच आहे का, आणि ही कोण चेक करणार. म्हणून कन्सेप्ट आल्या की प्रायमरी एव्हिडन्स कधी म्हणता येईल इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला, जर तो प्रॉपर कस्टडीमधून प्रोड्यूस केलेला असेल तर. मग प्रॉपर कस्टडी, आता प्रॉपर कस्टडी म्हणण्यापेक्षा आपण काय बोलूया, प्रॉपर कस्टडी हा वर्ड तिथं वापरला, आपण म्हणून लेजिटिमेट कस्टडी नसेल तर. सपोज माझा मोबाईल जो आहे, आता यांना मी विचारलं खरतुडे साहेबांना की साहेब आता हे झालंय असं, तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही चित्रण केलंय, माझ्याकरता ते गरजेचं आहे द्या. ते म्हणले नाही बाबा मला नको ती झंझट, आणि मी घेऊन पळून गेलो त्यांचा मोबाईल. होईल का ती प्रॉपर कस्टडी,
म्हणजे माझं लेजिटिमेट कंट्रोल असलं पाहिजे प्रॉपर कस्टडीला. म्हणून इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स समोर येऊ द्या, आपण डिफेन्स असू द्या किंवा आपण देताना हे विचार केला पाहिजे की प्रॉपर कस्टडीतून जातो. सपोज माझं ऑफिस आहे, माझा क्लर्क आहे, माझ्या क्लर्कला वापरायला एखादा मोबाईल दिलाय मी आणि त्याच्या मोबाईलमधून झालेलं काही संभाषण मला प्रूव्ह करायचं. वेदर दॅट इज प्रॉपर कस्टडी, इट कॅन बी सेड टू बी अ प्रॉपर कस्टडी. Because he is in official control, he is in official position to deliver, to give the evidence or to submit the electronic record. म्हणून ज्या वेळेस एखादा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड हे प्रॉपर कस्टडीतून येईल, लेजिटिमेट ज्याचं कंट्रोल आहे, हु इज, आता पूर्वी वर्ड काय होता, हु इज ऑक्युपाईंग ऑफिशियल पोझिशन टू सबमिट दॅट, त्याला आपण म्हणत होतो प्रॉपर लेजिटिमेट कस्टडी. आणि आपण हे लक्षात घ्यायचं की हाऊ मेनी हँड्स दॅट हॅज बीन स्टॉप्ड. म्हणून ही एक कंडिशन. त्यानंतर काय म्हटलं एक्सप्लेनेशन, वेअर अ व्हिडिओ रेकॉर्डिंग इज सायमल्टेनियसली स्टोर्ड इन इलेक्ट्रॉनिक फॉर्म अँड ब्रॉडकास्ट ऑर ट्रान्सफर्ड. जसं मी आता उदाहरण दिलं की व्हिडिओ, मी एखादा इंटरव्ह्यू देतोय आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये मी काहीतरी डिफॅमेटरी बोलून गेलोय, चुकीचं बोलून गेलोय, विच आय कॅन बी क्रिमिनलाइज्ड, आय कॅन बी पिनलाइज्ड. सायमल्टेनियसली स्टोअर होतोय, बऱ्याच ठिकाणी स्टोअर होतोय, कुणी कशावर स्टोअर करते, कुणी कशावर स्टोअर करते. दॅट इज ऑल्सो अ काइंड ऑफ अ प्रायमरी एव्हिडन्स. मग एक प्रश्न आपल्याला पडला पाहिजे की अहो साहेब, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स तुम्ही एवढ्या अंगाने प्रायमरी एव्हिडन्स म्हणून आता गृहीत धरताय, याची कॉपी पण प्रायमरी एव्हिडन्स, सायमल्टेनियस रेकॉर्ड केलं तरी प्रायमरी एव्हिडन्स, त्याचं मग प्रायमरी एव्हिडन्सची एवढी व्याख्या काढली तर मग सेक्शन 63 कशात ठेवला आता? मग कशाला सर्टिफिकेट द्यायचं? सर्टिफिकेट का देतो तो? पण माझं मत त्यावर असं आहे की मे बी दिस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा इझिली टेम्पर केला जाऊ शकतो आणि म्हणून किंवा याला स्टोअर केलं कुठल्याही ऑथेंटिक माणसाकडे यांनी स्टोअर केलेलं नाही, जसं सेल्डीड आहे, सब रजिस्ट्रार ऑफिस आहे. आणि म्हणून कदाचित त्यांनी सांगितलं की नाही, स्टील यू विल हॅव टू गिव्ह द सर्टिफिकेट अंडर सेक्शन 63. आता त्यानंतर एक्सप्लेनेशन असं म्हणतंय की इलेक्ट्रॉनिक और डिजिटल रेकॉर्ड इज स्टोअर्ड इन मल्टिपल स्टोरेज स्पेसेस ऑफ कम्प्युटर रिसोर्स ईच ऑफ ऑटोमेटेड स्टोरेज. ऑटोमेटेड स्टोरेज ही आणखी टेक्निकल टर्म आहे, म्हणजे एखादी रँडम ऍक्सेस मेमरी जी आपण म्हणतो, मोबाईल घेताना आपण रॅम किती आहे विचारतो, आपल्याला काही कळत नाही पण आपण विचारतो का नाही की किती रॅम आहे. आता रँडम, मलाही नव्हतं कळत, रँडम ऍक्सेस मेमरी म्हणजे काय, दॅट इज अ ऑटोमेटेड स्टोरेज. आपण म्हणतो त्याने स्पीड वाढतो, बरोबर, ती जेवढं स्ट्रॉंग त्यांनी तेवढं स्पीड आपलं वाढणार, कारण त्याची इन्स्टंट ऑटोमेटेड स्टोअर करण्याची जी मेमरी आहे ती किती स्ट्रॉंग आहे. म्हणून की ह्या अशा पद्धतीचे जे काही सेक्शन 57 मधले बदल आपण बघितले पाहिजे. त्यानंतर दुसरा जर सेक्शन आपण बघितला तर दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ सेक्शन 61 आय वुड से इम्पॉर्टंट. आणि त्यानंतर आपण डायरेक्ट सायटेशन काही मी तुम्हाला देईल की जे काय सांगतं, नथिंग इन दिस अधिनियम, हा सेक्शन मात्र सगळ्यांनी वाचावा. सेक्शन 61, नथिंग इन दिस अधिनियम शॅल अप्लाय to deny the admissibility of an electronic or digital record in the evidence or on the ground that it is an electronic or digital record and such record shall subject to section 63. काय म्हणलंय? नथिंग इन दिस अधिनियम, नॉन ऑब्स्टेंट क्लॉज, म्हणजे वरती ह्या कायद्यामध्ये काहीही सांगितलं असलं तरी सुद्धा काय, तरी सुद्धा ते काहीही अप्लाय होणार नाही. कशाला? ऍडमिसिबिलिटी ऑफ द इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या ऍडमिसिबिलिटीच्या बाबतीत ते वरती काही सांगितलं ते अप्लाय होणार नाही. डिजिटल रेकॉर्डच्या बाबतीत अप्लाय होणार नाही. ऑन द ग्राउंड ऑफ, केवळ ह्या ग्राउंडवर की हे डिजिटल रेकॉर्ड आहे, इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे आणि म्हणून त्याला ऍडमिसिबिलिटी द्यायची नाही किंवा त्याला ऍडमिसिबल करायचं नाही असं म्हणता येणार नाही. सब्जेक्ट टू सेक्शन 63. हे कशात सांगितलंय? सेक्शन 61 मध्ये. म्हणून मी मगाशी सांगितलं की 63 ची गरज नाही. गरज कुठे दिली आता? सेक्शन 61 मध्ये, की अरे बरोबर आहे, आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आपल्याला वाचायचाच आहे. पूर्वी वाचायमध्ये जे काही आपल्याला ऍडमिसिबल करण्यात, रिलिव्हन्सीमध्ये, ट्रूथमध्ये, त्याच्या कंटेंट्समध्ये ज्या अडचणी निर्माण होत्या त्या अडचणी वारंवार आपल्या समोर आल्या आणि नवीन कायद्यामध्ये त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न केला. म्हणून सेक्शन 61 इन्सर्ट केला आणि ते काय म्हणतात? Subject to section 63 have the same legal effect
व्हॅलिडिटी, इन्फोर्सिबिलिटी ॲज अदर डॉक्युमेंट. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं की ऍटपार डॉक्युमेंट बरोबर आता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सला काय केलंय की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इज इक्विव्हॅलंट विथ द ऍटपार विथ द डॉक्युमेंट. हे सेक्शन 61 सांगतं की हे बघा बाकीचे जसे डॉक्युमेंट तुम्ही कसं शेअरिंग नसल्यावर झेरॉक्स घेऊन येता, सेकंडरीची परमिशन करता, लीड करता एव्हिडन्स आणि कंटेंट प्रूव्ह करताना तुम्ही ओरल एव्हिडन्सनी त्याच्या साक्षीदारांच्या मार्फत सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सनी प्रूव्ह करतात. तसं हे केवळ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आहे म्हणून याला टाळता येणार नाही. म्हणून इंटेंट ऑफ द लेजिस्लेशन लक्षात घ्या की सर्व इंटेंट काय आहे की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स शुड हॅव बीन मेड इझिली ऍडमिसिबल इन द कोर्ट ऑफ लॉ. इझिली ऍडमिसिबल कसं करा. आणि मग आपण येऊया सेक्शन 63. सब्जेक्ट टू सेक्शन 63 हे 63 नेमकं काय म्हणतं तर सेक्शन 63 जर आपण बघितला दॅट इज ऑल्सो इन रिस्पेक्ट ऑफ ऍडमिसिबिलिटी ऑफ द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. म्हणजे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ऍडमिसिबल जर करायचा असेल तर त्याच्यात बाकीच्या कंडिशन दिल्या की जे काही डिव्हाइस आहे ते रेग्युलरली युज पाहिजे. आता एखाद्याला मग ही सुद्धा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत क्रॉस घेताना किंवा ही काळजी घ्यायची की रेग्युलरली युज आहेत का, वेदर द इन्फॉर्मेशन हॅज बीन फेड रेग्युलरली. आता मी एखाद्याला विचारलं अरे बाबा हे कुठून घेतलं, हे सगळं आणलं कुठून, तू आणलं हे कम्प्युटरमधून, कुठल्या कंपनीचं कम्प्युटर होता, किती वर्षांपूर्वी तुम्ही बिल दिलंय, अरे 5 वर्षापूर्वी घेतला, बरं मग याचं काही अॅन्युअल मेंटेनन्स करायचं का तू, तुझ्याकडे काही अँटीव्हायरस होता का, कुठला अँटीव्हायरस वापरायचं तू, क्विक मग नव्हतं तुझ्याकडं, अरे मग हे मालवेअर वगैरेचा अटॅक होऊ शकत असतं तुझ्या याच्यावर. किंवा इफ आय गेट द इन्फॉर्मेशन की अरे ही सिस्टीम 8 दिवसांपूर्वी खराब झालेली होती. म्हणजे रिक्वायरमेंट काय आहे सेक्शन 65 किंवा आता सेक्शन 63 की रेग्युलरली यूज पाहिजे, त्याचं ऑपरेशन प्रॉपरली पाहिजे. जर ते बिघडलेलं असेल तर वी कॅन आस्क इन रिस्पेक्ट ऑफ ऑपरेशन, वी कॅन आस्क इन रिस्पेक्ट ऑफ रेग्युलर यूज. हे आपल्याला 63 सांगतं. आणि त्यानंतर 63(4) डायरेक्टली आपण येऊया की इन एनी प्रोसिडिंग काय म्हणतंय बघा, इन एनी प्रोसिडिंग वेअर इट डिझायर्स, जेव्हा माझी इच्छा होईल की इन एनी प्रोसिडिंग म्हणजे पेंडिंग प्रोसिडिंग मध्ये माझी इच्छा आहे काय टू गिव्ह अ स्टेटमेंट इन एव्हिडन्स बाय व्हर्च्यू ऑफ दिस सेक्शन. अपूर्ण सेक्शनच्या अंतर्गत मला एव्हिडन्स द्यायचंय, एव्हिडन्स करता स्टेटमेंट द्यायचंय, अ सर्टिफिकेट डुईंग एनी ऑफ द फॉलोइंग थिंग्स. Certificate doing any of the following things shall be submitted for admission, namely काय म्हटलंय doing any of the following things shall be submitted. म्हणजे सर्टिफिकेट देण्याची रिक्वायरमेंट आली 63(4) मध्ये आणि सेक्शनच क्लिअर करतो. काय म्हणतो अलॉंग विथ द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. कशाबरोबर द्यायचंय इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. MR हिरेमठ म्हणून जजमेंट होतं. त्यानंतर आपलं जे काही मी आता सांगितलं अर्जुन खोतकर हे जजमेंट होतं की ही इरेग्युलॅरिटी आहे, नंतर पण क्लिअर केली जाऊ शकते. बरेच जजेस आपल्याला म्हणायचे अरे सर्टिफिकेटचं राहू दे तुम्ही क्रॉस घ्या, ते नंतर पण आपण क्लिअर करू. बरोबर आहे. मग हे कशामुळे व्हायचं त्या 2 जजमेंट बरोबर. आता कायदा काय सांगतो वेन इट हॅज टू बी सबमिटेड अलॉंग विथ द डिजिटल रेकॉर्ड, अलॉंग विथ द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. आणि कधी वेन आय डिझायर्स टू गिव्ह द स्टेटमेंट ऑफ एव्हिडन्स इन द प्रोसिडिंग. बरोबर. पुढं काय सांगतो की येस वेअर इट इज बिंग सबमिट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. सॉरी आता हे परत वाचूया आपण. इन एनी प्रोसिडिंग वेअर इट इज डिझायर टू गिव्ह द स्टेटमेंट इन एव्हिडन्स बाय व्हर्च्यू ऑफ दिस सेक्शन अ सर्टिफिकेट ऑफ डुईंग एनी ऑफ द फॉलोइंग थिंग shall be submitted along with the electronic record at each instance. प्रत्येक वेळी ज्या वेळेस मला रिमांडला द्यायचंय रिमांडला सर्टिफिकेट, मला बेलला द्यायचंय मला बेल, मला क्रॉसला द्यायचंय मला क्रॉस. ऍट ईच इन्स्टन्स असा वर्ड वापरलाय. प्रत्येक वेळी द्यायचंय ज्या वेळेस गरजेचं आहे. वेअर इट इज बिंग सबमिटेड फॉर ऍडमिशन. ज्या वेळेस ते डॉक्युमेंट ऍडमिशन करता सबमिट केलं जाईल, डॉक्युमेंट म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सबमिट केलं जाईल त्या प्रत्येक वेळेस द्यायचे सर्टिफिकेट सोबत द्यायचे. आता सर्टिफिकेट द्यायचे मग फायनली आपल्याला वेळ कमी आहे मित्रांनो, बराच लेंदी विषय आहे, टेक्निकल आहे, त्याच्यामुळं कधी कधी मलाही कळत नाही की म्हणजे कुठपर्यंत पोहोचत आहे. पण हॅव्हिंग लिमिटेड टाइम ऑल आपण प्रयत्न करूया.
सर्टिफिकेट मला पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये द्यायचे. तर डायरेक्टली आपण सर्टिफिकेटवर येऊया. जर तुम्ही पार्ट ए आणि पार्ट बी बघितलं तर हा शेड्यूल आहे इंडियन एव्हिडन्स ऍक्टचा. इथं म्हटलंय शेड्यूल 63(4)C सर्टिफिकेट पार्ट ए. या पार्ट ए मध्ये मला डिजिटल रेकॉर्डचं काय द्यायचंय, हे कोणी द्यायचंय, आय नेम सो अँड सो, हे प्रपोनंटनी द्यायचंय. काय म्हणते, रिसाइडिंग एम्प्लॉय डू हिअर बाय सोलमन अफर्मेशन सिन्सिअरली स्टेट एज फॉलो, आय हॅव प्रोड्यूस दिस इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आउटपुट डिजिटल रेकॉर्ड टेकन फ्रॉम द फॉलोइंग डिव्हाइस. समजा माझा मोबाईल आहे, हे मला द्यावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये काय एक गोष्ट ऍड केली, डिजिटल डिव्हाइस डिजिटल रेकॉर्ड सोर्स वॉज अंडर माय लॉफुल कंट्रोल. आता हे माझ्या लॉफुल कंट्रोल मध्ये आहे की नाही हे मला त्यामध्ये द्यायचं. आणि दुसरी गोष्ट यामध्ये किंवा मग काय सांगते, कंट्रोल फॉर रेग्युलरली ऑपरेटिंग व्हेरी स्मूथली आणि मग बाकीचं. याच्यामध्ये एक गोष्ट नव्याने फक्त तुम्हाला सांगतो, दॅट इज इन्सर्टेड. आणि मला असं प्रायमरीली असं वाटतं ऑनेस्टली की दॅट विल मेक अ किओस इन सम सेन्स. किओस म्हणजे गडबड गोंधळ त्याच्यामुळे होण्याची शक्यता हॅश व्हॅल्यू. आता एखादा सामान्य माणूस आहे, फिर्यादी म्हणला साहेब माझ्याच घरी होते, हे सगळे माझ्या घरी आले आणि इथं धिंगाणा घातला, हे सगळं माझ्या हे झालं, हे घ्या लगेच दुसऱ्या दिवशी घेऊन आला. तो कुठून हॅश व्हॅल्यू काढणार, बरोबर? तो हॅश व्हॅल्यू कधी काढणार? आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर जाईपर्यंत ते सीसीटीव्ही जर लॅब झालं तर काय करायचं? तिथं पार्ट ए जे सर्टिफिकेट दिलंय ते प्रपोनंटनी, जो लॉफुल कंट्रोल ओव्हर त्या डिव्हाइस आहे त्यांनी द्यायचंय. मग त्यांनी देताना काय काळजी घ्यायची, त्याच्यामध्ये खाली कॉलम दिलाय की आय स्टेट दॅट हॅश व्हॅल्यू ऑफ द इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्ड ऑब्टेन थ्रू द फॉलोइंग. मग हे अल्गोरिदम जे असतात, हॅश व्हॅल्यू म्हणजे काय, ही कन्सेप्ट थोडक्यात समजून घ्या. सपोज मी आता तुमचा एक फोटो घेतला माझ्या मोबाईलवर किंवा मी एक 2 सेकंदाचा 5 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो माझ्या मोबाईलमध्ये गेला. तर ह्याच्यात जी पद्धती दिलेली आहे, उदाहरणार्थ दिलाय SHA1, SHA256, MD5 अँड अदर. आता हॅश व्हॅल्यू म्हणजे हा फोटो ज्यावेळेस वेगवेगळी ऍप आहे, वेगवेगळी मेथड आहे, वेगवेगळे अल्गोरिदम आहे. या अल्गोरिदम मधून ज्यावेळेस आणि वेगवेगळ्या ऍप मार्फत हे इलेक्ट्रॉनिक डिजिटल रेकॉर्डची हॅश व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते. मग आता मी हा फोटो त्या ऍपमध्ये टाकला आणि सांगितलं की गिव्ह मी द हॅश व्हॅल्यू. मग तो एक युनिक आयडेंटिफाईड असा कोड मला देतो, एक अल्गोरिदम की ह्या डॉक्युमेंटची हॅश व्हॅल्यू अशी आहे. आता ही हॅश व्हॅल्यू मी हा फोटो काढला, मग मी तो कातुडे साहेबांना काय केलंय, फॉरवर्ड केलं आणि त्यांनी त्याच्यात काहीतरी बदल करून पुढे फॉरवर्ड केलं. आता झालेला थोडा सुद्धा मायनर बदल जो आहे तो थर्ड कस्टडी, चेन ऑफ कस्टडी, प्रॉपर कस्टडी चेन गेली तिसरीकडे. तिसऱ्या ठिकाणची हॅश व्हॅल्यू ही जर चेक केली तर ती बदलली. म्हणजे जसं आपण डिजिटल सिग्नेचर करतो, एकच सिग्नेचर सगळीकडे तिच्यात बदल होणार, तसा कन्सेप्ट आहे हॅश व्हॅल्यू. मग हे हॅश व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्याचे हे वेगवेगळे प्रकार आहेत. हे झालं पहिलं. आता हे सामान्य माणसांनी कुठून हॅश व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, पण त्यांनी काय करायचं, आता सायबर एक्सपर्टची मदत. आता होईल द एक्सपर्ट. आता पार्ट बीचं सर्टिफिकेट बघा, हे दुसरं पार्ट बीचं सर्टिफिकेट दिलंय. आता हे पार्ट बीचं सर्टिफिकेट टू बी फील्ड बाय द एक्सपर्ट म्हटलं. हु इज द एक्सपर्ट? एक्सपर्टची व्याख्या नाही, स्किल्ड पर्सन, ज्याला अनुभव आहे त्या स्किल्ड पर्सन. त्यांनी हे सगळं लिहायचं की हे कम्प्युटर, डीव्हीडी काय प्रकार होता आणि ही परत हॅश व्हॅल्यू त्यांनी लिहायची की माझ्याकडे चेकिंगला आल्यानंतर नेमकं हॅश व्हॅल्यू या डॉक्युमेंटची टाकली. आणि ती हॅश व्हॅल्यू जर मॅच झाली तर मग मी या सगळ्या गोष्टींवर, उदाहरणार्थ काय की हे सर्टिफिकेट कधी तयार केलं गेलं, तो जो ओरिजिनल डिजिटल रेकॉर्ड आहे ते कधी काढलं गेलं, ते कुठल्या कुठल्या कस्टडीतून हँडओव्हर झालं, त्याची इमेज कॉपी माझ्याकडे येताना किती जणांकडे ते गेलं, आणि त्याची हॅश व्हॅल्यू ही युनिक आहे का, सेम आहे का, हे मला चेक करून घ्यायचं आहे. ही आहे कन्सेप्च्युअल, थोडीशी टेक्निकल क्लिअरिटी ऑफ दी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. मग इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मध्ये काय काय गोष्टी आपण जर समरीली जर बघितल्या तर कुणी ते डिव्हाइस ऑपरेट केलं, मॅनेज केलं, ओन केलं, लिगल कोणाचं कंट्रोल आहे ते कोणाच्या लॉफुल कस्टडीमध्ये होतं, लेजिटिमेट कंट्रोल होतं का, ते रेग्युलरली ऑपरेट करत होतं का,
त्याच्यामध्ये रेग्युलरली इन्फॉर्मेशन फेड होत होती का, त्या डिजिटल रेकॉर्डची हॅश व्हॅल्यू काय, या सगळ्या गोष्टींचा उहापोह एखादं डिजिटल रेकॉर्ड माझ्याकडे आल्यानंतर केलं. फायनली विदिन 5 minutes I will tell you some judgments in respect of WhatsApp messages, in respect of email. आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की अरे हे गृहीत धरलं जातं का, आणि हे गृहीत धरायचं तर मला काय 63चं आता 2 सर्टिफिकेट द्यावे लागेल आणि आपण आर्ग्यू करायचं. इव्हन वन ट्रायल इज गोइंग ऑन इन रिस्पेक्ट ऑफ दी पॉक्सो. कोर्ट इज सेइंग टू मी, कोर्ट मला म्हणताय की नाही तुम्ही क्रॉस सुरू करा. म्हणलं नाही साहेब, नाही करता येणार, कारण माझा मोबाईल जो ओरिजिनल डिव्हाइस होता, मी शिक्षक आहे, माझ्यावर खूप सिरियस अलिगेशन्स आहेत आणि माझा जो डिफेन्स आहे किंवा माझा जो डिफेन्स आहे तो डिफेन्स त्या इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्समध्ये दडलाय. तुम्ही माझा मोबाईल रेकॉर्ड जो जप्त केलाय ओरिजिनल डिव्हाइस, दॅट हॅज बीन सेंड टू फॉरेन्सिक. आता एक जजमेंट आलं बघा की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स, आपण मॅट्रिमोनियल मॅटर्स पण भरपूर चालवतो. विभोर गर्ग एक 4-5 दिवसात, नेहा गर्ग वर्सेस विभोर गर्ग. काय जजमेंट सांगितलं की अरे फोन रेकॉर्डिंग, बायकोची जी काही रेकॉर्डिंग आहे एकमेकांचं बोलणं, मी सांगता माझ्या फोनमध्ये ऑटोमॅटिक काय ते रेकॉर्डर आहे आणि कॉल रेकॉर्ड होतं. इंटेन्शनली नाही केलं किंवा इंटेन्शनली केलं जरी तरी 122चा बार येतो का, कोर्टाने या जजमेंटमध्ये सांगितलं नाही बार येणार. एक गोष्ट लक्षात ठेवा, भारतामध्ये जे प्रिन्सिपल आहे की फ्रुट्स ऑफ द पॉइझनस ट्री, हे जे फॉरेन जो प्रिन्सिपल आहे फ्रुट्स ऑफ द पॉइझनस ट्री म्हणजे काय, एखादं झाड आहे त्याची फळं मुळं जर समजा विषारी असती तर त्याला लागणारी फळं कशी आहे, पण आपण ते प्रिन्सिपल मान्य करत नाही. आपण काय म्हणतो, इलिगली जरी तुम्ही एखादा एव्हिडन्स म्हणजे प्रोक्युअर केला तरी सुद्धा तो जर रिलिव्हंट असेल केस डिसाईड करायला तर दॅट इज ॲलिगेशन. आणि म्हणून विभोर गर्ग वर्सेस नेहा गर्ग, ऑनरेबल जस्टिस नागरत्ना साहेबांनी आता रिसेंटली एक जजमेंट दिलं की स्पाऊसची जर रेकॉर्डिंग तिच्या नकळत जरी केलेली असेल तर दॅट इज ऑल्सो ऍडमिसिबल इन द. त्याच्याच अगोदर भरपूर वेगवेगळी जजमेंट होती. प्रीती जैन, कुणाल जैनचं जजमेंट होतं. या जजमेंटमध्ये थोडं इकडे झालं होतं तर सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट. सो फॉर एज व्हॉट्सअप चॅट्स आर कन्सर्न, जिंदाल इन्स्टिट्यूटची एक केस झाली होती, जिंदाल लॉ कॉलेजची, आणि त्या लॉ जिंदाल युनिव्हर्सिटीमध्ये तिथे एक गँगरेप झाला होता अनफॉर्च्युनेटली, अँड द लेडी इज ऑल्सो लॉयर, म्हणजे फ्युचर लॉयर, अँड दॅट स्टुडंट्स इज ऑल्सो अक्युज ऑर ऑल्सो फ्युचर लॉयर. पण त्याच्यामध्ये व्हॉट्सअप चॅट्स गृहीत धरले गेले. अशा अनेक उदाहरणं देता येईल की ज्याच्यामध्ये व्हॉट्सअप चॅट्स आहेत. आर्यन खान बेलच्या याला कन्सिडर नाही केलं का व्हॉट्सअप चॅट्स, आपल्या का नाही कन्सिडर होत ना. विल हॅव टू गो अकॉर्डिंग टू द स्टॅट्यूट, रिक्वायरमेंट ऑफ द स्टॅट्यूट. रिया चक्रवर्ती, सगळी केस कशावर होती, या दोन्ही केसेस व्हॉट्सअप कम्युनिकेशन, आणि केले ऑब्झर्वेशन दिले. म्हणून हे काही जजमेंट्स आहेत. आणि शेवटी एक मद्रास हायकोर्टचं पण आता एक जजमेंट आलं की बाबा हे मॅन्डेटरी आहे, तुम्ही हे सर्टिफिकेट मॅन्डेट आहे, त्याला सोडून तुम्ही एखाद्या एक्झामिनरचा काहीतरी रिपोर्ट आणला तर तो सुद्धा सबस्टिट्यूट तुम्हाला करता येणार नाही. व्हॉट्सअप चॅटच्या बाबतीत एक एसबीआय कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस रोहित जाधव, याच्यामध्ये त्याला 2018चं जजमेंट होतं, सांगितलं ब्ल्यू टिक झाली, म्हणजे इट इज ॲज गुड ॲज सीन अँड ऍक्सेप्टेड. बरोबर. त्यानंतर 2020चं जजमेंट आलं, ज्या जजमेंटमध्ये सांगितलं की करुणा आभूषण प्रायव्हेट लिमिटेड वर्सेस अचल मीडिया 2020चं, याच्यातही तेच सांगितलं ब्ल्यू टिक काय इंडिकेट करते की हे ऍक्नॉलेज झालेलं आहे. पण एखादं जर माझ्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट झालं सिव्हिल साईडला की कॉन्ट्रॅक्ट झालं, कॉन्ट्रॅक्ट मी रिटर्न केलं नाही कारण आमचे एकमेकांशी ओळखी होता, चांगले संपर्क होते आणि एक्सचेंज झालं आणि मी व्हॉट्सअपवरच फक्त ड्राफ्ट एक्सचेंज करतोय आणि त्यांनी मला टिक केली आणि त्यांनी सांगितलं डन, आय कॅन यूज इट ॲज अ एव्हिडन्स ऑफ अ कन्क्लुडेड कॉन्ट्रॅक्ट. दॅट इज द पॉवर ऑफ द इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगता येईल, पण आता वेळेच्या अभावी आय एम रनिंग आउट ऑफ टाइम. त्याच्यामुळं इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो, जसं मी मगाशी म्हणलं की लॉ इव्हॉल्व्स बाय द टाइम. 2005 पासूनचे आपण जजमेंट्स आता करतोय, रिसेंट आणखीन आपल्याकडं जजमेंट इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सवर येणार आहे. पण तुर्तास ज्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत
की बघा, आणि हे पण लक्षात घ्या की सपोज काही काही ट्रायलमध्ये असं होतं की जजेस म्हणतात की नाही आहे ना 65B, हा त्याला एक्झिबिट करून टाका. मेयर एक्झिबिटिंग, आता इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड काय झाला, डॉक्युमेंट. मेयर एक्झिबिटिंग ऑफ द डॉक्युमेंट, वेदर द कंटेंट्स हॅज बीन प्रूव्ड, whether the truth of that contents has been proved. What is meant by proved, not proved, it is proved after considering the entire material before the court, when either court believes that this fact exists or the existence of that particular fact is so probable that on this supposition of the ordinary prudent man will act upon that supposition. दोन गोष्टी लक्षात. कुठलीही केस कशी प्रूव्ह होते, आयदर जज बिलीव्ह दॅट दिस फॅक्ट एक्झिस्ट. मग त्यांनी कुठलाही पुरावा जरी दिला तरी तो पुरावा नाकारताना किंवा आपण पुरावा देताना या सगळ्या गोष्टींची काळजी जर आपण घेतली तर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्समध्ये निश्चितपणे आपल्याला अडचणी येणार नाही असं मला वाटतं. मग आपण किंवा हा कधी द्यायचा, ऍट इच इन्स्टन्स वेन आय डिझायर्स टू गिव्ह द स्टेटमेंट, कसा द्यायचा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कपल विथ द स्टेटमेंट, किती स्टेटमेंट द्यायचे, 2 स्टेटमेंट, पार्ट ए पार्ट बी. पार्ट बी कोणी द्यायचा, एक्सपर्टनी पार्ट बी द्यायचा. आता एक्सपर्टची मदत मला घ्यावी लागेल. ज्यावेळेस मला तो एव्हिडन्स डिनाय करायचा त्यावेळेस मी 7 ते 8 क्रायटेरिया की त्याची कस्टडी कशी आली, लेजिटिमेट होती का, लॉफुल कंट्रोल होतं का, ओन कोणी केलं होतं, मॅनेज कोणी केलं होतं, ऑपरेट कोणी केलं होतं, चेन ऑफ कस्टडी कशी आली, वेदर इट डिराइव्ह्स फ्रॉम द प्रॉपर कस्टडी, दॅट पर्टिक्युलर थिंग्स विल हॅव टू कीप इन माइंड. आणि म्हणून आपले फेसबुकचे एव्हिडन्स असतील, आपण नेहमी आपल्या ट्रायल चालवताना म्हणा किंवा सिव्हिल सूट्स करताना म्हणा, आपण आता काय म्हणतो, काय कागद आहे तुझं, काय पुरावा आहे. आता कागदाचा बऱ्यापैकी तर काही राहिलं नाही, म्हणून आता आपल्याला विचारलं पाहिजे की काय रेकॉर्ड आहे तुझ्याकडं, काही रेकॉर्डिंग आहे का, अँड दॅट रेकॉर्ड्स यू कॅन इझिली गेट ऍडमिटेड इन दॅट पर्टिक्युलर कोर्ट. आणि त्याकरता आपण कोर्टाला हे निदर्शनास आणून दिलं की हे इंटेंट काय लेजिस्लेशनचं, आणि फक्त काय प्रॉसिक्युशननी दिलं म्हणून त्यांचा एव्हिडन्स घेऊ नका. हा माझा एव्हिडन्स का नाही घ्यायचा. इव्हन कोर्ट हॅज गोज टू द एक्सटेंट क्रॉस एक्झामिनेशन मध्ये बरंच आपल्याला एक्स्ट्रा मटेरियल त्यांना कन्फ्रंट करता येतं. ते कन्फ्रंट करत असताना हा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सुद्धा आपण अलॉंग विथ द 63 सर्टिफिकेट देऊ शकतो, प्रोड्यूस करू शकतो. दॅट कॅन बी एक्झिबिटेड, दॅट कॅन बी मेड ऍडमिसिबल, अँड इफ इट इज रिलिव्हंट देन फायनली काय करणार आहे, त्याची इव्हिडेन्शियरी व्हॅल्यू, हाऊ इट इज प्रोबेटिव्ह, ते तुमच्या केसला कितपत लागू होतं आणि तुमचा जो फॅक्टिंग इश्यू आहे तो फॅक्टिंग इश्यू डिसाईड करण्याकरता इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची काय मदत होईल हे त्या अनुषंगाने डिसाईड केलं जाऊ शकतं. सो दॅट इज ऑल. या आपल्या पिरियडमध्ये की इन रिस्पेक्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स अजूनही बऱ्याचशा डेव्हलपमेंट्स त्यामध्ये होतील अशी अपेक्षा येणाऱ्या काळात. आणि आपण म्हणू वन स्टुडंट ऑलवेज स्टुडंट ऑफ लॉ, नाही का. आपण एकदा स्टुडंट की विल हॅव टू कीप अवर सेल्फ अपडेटेड, की प्रत्येक वेळेस आपल्याला स्वतःला अपडेट ठेवावं लागतं. पुन्हा एकदा बारामती बार असोसिएशनचे अध्यक्ष कातोडे सर, त्यांची पूर्ण टीम आणि सर्व वकील बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की आज या आपल्या व्याख्यानमालेच्या पहिल्याच कार्यक्रमाला मला नेमकं आपण येण्याची संधी दिली, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल आपला मी खूप ऋणी आहे, आभारी आहे. धन्यवाद आणि मला काही प्रश्न विचारायचा होता की आता आपण इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सबद्दल सांगितलं की बाबा 27चा पंचनामा आता जो करायचा नवीन नियमानुसार तो सगळा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड करायचा. आता हे 27चा पंचनामा रेकॉर्ड करायला सांगितलं असं कुठेही कायद्यात म्हटलेलं नाही, पण बऱ्याच तज्ञांची मतं अशी येतात की सोपाऱ्यात 27 नुसार रिकव्हरी होईल का नाही पोलिसांना माहिती. कधी कधी मी जर समजा एखादं सांगितलं की आणि माझे साथीदार मिळून असं केलं नाही, चला तुम्हाला काढून देतो, बऱ्याच ठिकाणी तिथे काही निघालेलं नाही. पण इट इज इन रिस्पेक्ट ऑफ सर्च अँड सीझर. मग सर्च अँड सीझर मध्ये जर ब्रॉड व्ह्यू घेतला, अँबिट घेतला, तर ते सुद्धा रेकॉर्ड करावं असं अपेक्षित आहे, पण डायरेक्ट जजमेंट त्याच्यावर नाही. परंतु आता असं काय, आता आपण बघतो की 99% केसमध्ये तर पोलिसांना माहीत असतं किंवा पोलिसांनीच प्लांट केला असतो, एखादा पिस्तूल प्लांट केला असतो, एखादा कोयता प्लांट केला असतो, मग त्यांनी ते सगळं रेकॉर्ड करतील गाडीतनं जाऊन वगैरेचे काय येतो त्याप्रमाणे तिथं कोयता जप्त वगैरे झाला, ते रेकॉर्ड कोर्टात पाठवतो. आता ज्यावेळेस आपण क्रॉस करू
तर मग त्या मुद्द्यांवरच करायला लागेल का? नाही, आपल्या नॉर्मल मुद्द्यांवर सुद्धा की आज पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित येणार, हे पंच आली कुठून? हा पंच तुमच्या बारामतीच्या 15 किलोमीटर दूर अंतरावर आहे आणि हा 27च्या पंचनाम्याला स्पेशल येतो का? हा बाय चान्स आहे का? हा गॉटअप आहे का? याला का बोलवलं? याचं लॉकअप एंट्री आहेच का? सगळ्या सेफगार्ड ही जी आपली पूर्वीची जी क्रॉस एक्झामिनेशन होती 27 आपण डिस्कार्ड, असं समजा रेकॉर्डिंगच नाही आहे, तर ती जी क्रॉस आहे ती तर आपल्याला घ्यावीच लागणार आहे. आणि त्याच्याबरोबर बाबा हे जे काही तू रेकॉर्ड केलं, रेकॉर्डिंग सुरुवात केली, हे कुठून सुरुवात केली? पोलीस स्टेशन. कुठल्या मोबाईलवर सुरुवात केली? या मोबाईल. हे मोबाईल नेमका आपण कधी घेतला होता साहेब? हे घेतला. याची रॅम सांगता येईल आपल्याला किती आहे? याचे किती जीबीचं स्टोरेज हे सांगता येईल? आपण किती नेमका अशा रेकॉर्डिंग आहे तुमच्या मोबाईलमध्ये केलेल्या आहे? आणि मग इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स हा काय असू शकतो? त्यांनी जे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड केलं ते टेम्पर्ड असू शकतं, त्याची कस्टडी लेजिटिमेट असू शकत नाही, प्रॉपर असू शकत नाही. या मुद्द्यांवर क्रॉस ही झाली एक इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची, आणि बाकी 27ची क्रॉस तर आपल्याला घ्यावीच लागणार आहे. थँक्यू सर. दुसरा प्रश्न असा होता की व्हॉट्सअप चॅट आहे त्याच्या प्रिंट असतात, अनेक व्हॉट्सअप चॅटचे प्रिंट त्याच्यामध्ये येतात किंवा फेसबुकचे प्रिंट येतात, आणि तो पोलिसला दाखल करतात. त्याच्यावर 65B पण कधी कधी सर्टिफिकेट बरोबर दाखल करतात. माझं त्याला महत्व किती राहतं आणि त्याला प्रायमरी करतात? कारण आता नवीन कायद्यानुसार काय सांगितलंय, एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जे आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, कम्प्युटर आउटपुट हा शब्द वापरला. व्हॉट इज मीन बाय कम्प्युटर आउटपुट? प्रिंट आउट इज अ कम्प्युटर आउटपुट. आउटपुट म्हणजे कम्प्युटरमधून बाहेर येणारा आउटपुट येते. सो ईमेलची प्रिंट आउट घेतली, व्हॉट्सअप चॅटची प्रिंट आउट घेतली, किंवा तुम्ही म्हणाल फेसबुकची प्रिंट आउट घेतली कशाची, तर दॅट इज कम्प्युटर आउटपुट. प्रिंटेड, स्टोअर्ड, कॉपीड. समजा तुम्ही प्रिंट नाही घेतली आणि सीडीत कॉपी केली, तर ती सीडी ऍडमिसिबल होईल का नाही? मग प्रिंट का नाही होणार ऍडमिसिबल? मग 65B ला प्रिंटेड, स्टोअर्ड, कॉपीड, कम्प्युटर आउटपुट हे प्रिंटेड असेल, स्टोअर्ड असेल, कॉपीड असेल तरी सुद्धा दॅट इज सिमिलरली ऍडमिसिबल, बट सब्जेक्ट टू सेक्शन 63 along with the certificate which is proponent certificate also and part B expert certificate. आता शेवटचा असं विचारतो की बाबा तुमचं वैयक्तिक काय मत आहे की हे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्समुळं हे जे पुढचे काही केसेस चालणार आहेत त्या कन्व्हिक्शन तर जातील, तर त्याच्यामध्ये आपलं डिफेन्स लॉयर त्यांना अजून पण संधी त्याचा अभ्यास करून तुम्ही तिथं अभ्यास करता त्या ऍक्टिव्हिटीकडे जाऊ शकतो? निश्चितपणे मला असं वाटतं की न्यूट्रली आपण याचा विचार केला पाहिजे की कायद्याचं इंटेन्शन जे आहे की इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स तर आता सगळीकडेच आहे. आता आपण एक बोलतोय ग्राउंड्स फॉर अरेस्ट अँड रिझन्स फॉर. येस येस. कोर्टाने सांगितलं अनफॉर्च्युनेट आहे, या टेक्निकल ग्राउंडवर मला मोठ्या मोठ्या गुन्ह्यातले आरोपी सोडून द्यावे लागतात, ग्राउंड्स दिले नाही म्हणून. बरोबर. मग इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स या टेक्निकॅलिटीज मध्ये जर प्रूव्ह होऊ शकला नाही तर आरोपीला सोडावं लागेल. आणि छान प्रश्न विचारला, नॉट फ्रॉम द साइड ऑफ डिफेन्स ऑर प्रॉसिक्युशन विल बी न्यूट्रल. आता न्यूट्रली विचार केला, थॉमस ब्रुनो म्हणून एक केस आहे. ही केस अशी होती की ती इटालियन नागरिक हरिद्वारला का इथं आपल्या पवित्र स्थळी तिथं फिरायला, आणि त्यांनी एक रूम घेतली, हॉटेल घेतलं, रूम घेतलं, हॉटेलला सीसीटीव्ही होतं. आणि त्याच्यानंतर दोघा जणांचा डिफेन्स असा होता की आम्ही बाहेर गेलो, नंतर आलो तर एकाची तब्येत खूप बिघडलेली होती, त्याला आम्ही घेऊन गेलो त्याची डेट, आणि त्यांच्यावर खटला चालला. पण केवळ आणि केवळ सीसीटीव्ही उपलब्ध असताना सुद्धा 65B सर्टिफिकेट दिलं नाही म्हणून त्यांची डेट. सो इट कॅन बी युज इन अ बोथ वेज. दोन्ही बाजूंनी त्याचा आपल्याला विचार करता येईल. येस. मध्ये सर्टिफिकेट A आणि सर्टिफिकेट B यूज कॉम्पिटेंट एक्सपर्ट आहे तेव्हा आपण मेन्शनिंग दॅट. सो त्याच्यामध्ये आता ते को इश्यू करतात आणि त्याचे इश्यूज अजून आलेले नाही. हे इश्यू पण आफ्टर बी बद्दल कोण इश्यू करणार त्याचं सगळ्यात महत्त्वाचं. आता काय बी कॅन बी, आता सध्याच्या जे काही परिस्थिती आहे तर सध्याच्या परिस्थितीनुसार बी कॅन बी एनी, म्हणजे एखादा एमई असेल, बीई असेल, डिप्लोमा होल्डर असेल, विल स्किल सायबर एक्सपर्ट असेल, आय एम हॅव्हिंग नॉलेज. सपोज इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरनी स्वतःच्याच मोबाईलमधून सर्च आणि सिग्नल रेकॉर्ड केलं, मग तो पार्ट ए पण देऊ शकतो, पार्ट बी पण देऊ शकतो. तो जर उद्या खूप कॉन्फिडन्समध्ये आला आणि म्हणला की नाही मला माहिती आहे ना, मीच केलंय सगळं आणि कशी ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, आय नो दॅट, आय नो द अल्गोरिदम, मी पहिले इंजिनियरच होतो. किंवा एखादा फक्त म्हणजे
एक्सपर्ट म्हणजे काय? एक्सपर्ट म्हणजे स्किल्ड पर्सन, असंच सध्या आपल्याकडे डेफिनेशन त्याची मिळते. त्याच्या 65 नेचर जो सेकंड सर्टिफिकेट आहे त्याच्यावरती आपण आर्ग्युमेंटमध्ये ऍडमिसिबिलिटीबद्दल बोलणार, त्याच्यावर उद्या भविष्यात त्याच्या अलिगेशन टाकणार तो असा आहे, आता आपण सांगितलं की तो असा ऑनलाईन त्याच्यावर ते अलिगेशन ऑनलाईन इट विल बी कन्सिडर एज अ फायनल सर्टिफिकेट 63. सो त्याच्यावरती डिपेंड आहे की ऍक्च्युअल आणि त्याच्यावर जे भविष्यात होणार आहे ते त्यात मेन्शन नाही केलं की हू विल बी एक्सपर्ट. आता हे काही जजमेंट्समध्ये समजा काही त्याच्यात आपण वाट बघूया येऊ शकेल, पण याच्यामध्ये आता सध्या कोर्टाला काय आहे, आपण आता कोर्टाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करतो की कोर्टाला जजमेंट द्यायचे आणि एखादा एक्सपर्ट असा आहे की कोर्टाला असं वाटलं अरे या एक्सपर्टचं तर क्वालिफिकेशन डझंट मॅटर. असंच एक्सपर्टचे डेफिनेशन जे आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की क्वालिफिकेशन डझंट मॅटर, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स अँड स्किल इन दॅट वर्क. आता जर कोर्टाला वाटलं नाही ना हा माणूस काय स्किल वाटत नाही आणि कसं याच्या भरोश्यावर जजमेंट द्यायचं, मग कोर्टाला काय पर्याय? ही विल एक्झामाइन द एक्झामिनर ऑफ द एक्सपर्ट. बरोबर 79A आहे. मग 79A खाली काय म्हणेल की ठीक आहे बाबा मला संदिग्धता वाटते आणि हे प्रॉसिक्युशन किंवा डिफेन्सने तर याच्यात डाऊट क्रिएट केला टेम्परिंगचा. मग कोर्टाने काय करावं? कोर्टाने ते एक्झामिनरकडे पाठवावं. आता आपल्याकडे प्रॉब्लेम काय झालाय, लॅब किती आहेत? खूप कमी लॅब आहेत. एक डॉक्युमेंट तिथं चेकिंगला गेल्यानंतर 4-4, 5-5 वर्ष लागतात, ते येत नाही. दॅट इज द प्रॉब्लेम. एक क्वेश्चन आहे हो प्रदेशाबद्दल सोड असतो मी जातो तिथं फोटो काढतो त्याच्यात गुगलचं पिन कोड टाकतो असं सबमिट करतो. तर गुगलचं लोकेशन हे कोण सांगितलं, म्हणजे त्याबद्दल मी काय केलं पाहिजे गुगलचं? नाही, आता हे ज्युडिशियली नोटिसेबल आणि फॅक्ट विदिन द पब्लिक नॉलेज याच्या अंडर ते येतं. त्याच्या की आता याच्या खाली तुम्हाला काय करावं लागेल की तुम्ही जिथं गेलात त्याचं लोकेशन किंवा तिथं काढलेले फोटोग्राफ्स मला म्हणून सर्टिफिकेट द्यावं लागेल. गुगलवरून गुगलवरून तुम्ही डाटा घेतला